मित्रांनो, सरासरी आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतला आणि त्या शेअरची किंमत वाढली आणि आपण तो शेअर विकला तर आपल्याला प्रॉफिट होत असतो, बरोबर ना? परंतु मित्रांनो, एक अशी सुविधा आहे की ज्यामध्ये तुम्ही शेअर जर पडत असला, खाली जात असला तरी सुद्धा प्रॉफिट कमवू शकता. तर मित्रांनो, त्याला म्हणत असते शॉर्ट सेलिंग. मित्रांनो, असं समजा एक कंपनीचा शेअर आहे, त्याची किंमत सध्याला ₹100 आहे आणि तुम्हाला असं वाटायले की ते स्टॉक खाली जाणार आहे, समजा खाली पडणार आहे, 100चा 90 होणार आहे. तर जर तुम्हाला असं गॅरंटीड असली, समजा तुम्हाला वाटायला की जाईन असं, तुम्ही ते ₹100 शेअर न विकत घेता डायरेक्ट सेल करू शकता. डायरेक्ट विकता येते. तुम्ही सुरुवातीला ₹100 सेल विकायचा, मग तुम्ही म्हणणार की माझ्याकडे शेअर नाहीच, मी कसा विकू? त्या टायमाला तुमचा जे ब्रोकर असतील ते तुम्हाला उधार शेअर देत असते. काय म्हणते, तात्पुरतं उधार शेअर धरा माझ्याकडून, तुम्हाला विकायचं जरी असलं नाही विकून टाका. तुम्ही काय केलं, ₹100 शेअर विकून टाकला आणि थोड्या वेळानंतर शेअरची किंमत खाली आली, ₹90 झाली. ₹90 तुम्ही शेअर वापस विकत घेतला आणि तुमच्या ब्रोकरचा उधार घेतलेला शेअर देऊन टाकला त्याला. त्याच्यामध्ये काय झालं बघा, तुम्ही विकला 100ला आणि घेतला 90ला, तर तुमचा कितीचा प्रॉफिट झाला? ₹10 प्रॉफिट झाला. म्हणजे इन जनरल समजायचं झालं ना, उदाहरणार्थ असं समजा की तुमच्या मित्राचा क्रिकेट बॉल तुमच्याकडे द्याला मित्रांनो. आता क्रिकेट बॉल तुमचा नाही, तुमच्या मित्राचा आहे. तुम्ही काय केलं, ते बॉल एका दुसऱ्या व्यक्तीला कितीला विकला? ₹50 विकून टाकला आणि नंतर तेच बॉल दुसऱ्या एका व्यक्तीकडून ₹40 घेतला आणि तुमच्या मित्राला देऊन टाकलं. त्याच्यामध्ये काय झालं, तुमच्याकडे काय होतं का? तुमच्याकडे प्रॅक्टिकल काहीच नव्हतं. तुम्ही काही नसताना सुद्धा ₹10 प्रॉफिट केला. विकताना पुढच्याला ₹50 विकला आणि घेताना 40ला घेतला, म्हणजे ₹10 प्रॉफिट झाला. परंतु मित्रांनो, जितकं तुम्हाला ही गोष्ट सिंपल वाटायली ना, ती गोष्ट सिंपल नाही. जर आता विचार करा, त्या व्यक्तीनं समजा ₹100 शेअर घेतला होता, ₹100 शेअर घेतला होता, ₹90 आला तेव्हा प्रॉफिट झाला. पण ते शेअर जर वाढला असतं तर ₹110 झाला असतं, तर मग त्याचा ₹10 लॉस झाला असतं का नाही प्रत्येक शेअर मागून? असं असते बघा. त्याच्यामुळे प्रत्येक दोन्ही साईड असतात. आपल्याला जर एखाद्या गोष्टी करायची असली तर डीप मध्ये नॉलेज घ्यावं लागते, त्यानंतर करायला पुरत असते. त्याच्यात तुम्ही म्हणता की चला अंदाज कसा लावायचा मित्रांनो, आपल्याला पूर्ण टेक्निकल अनालिसिस करावं लागते, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात की हे शेअर खरंच जाईल का खाली. जर नाही गेला ना, आपण तुम्ही सेल केला, समजा ₹100 तुम्ही सेल केला, तुम्ही अपेक्षा करत 90ला जायचे, 90लाच नाही गेला, 110 120ला गेला, तर तुमचा जास्त लॉस होऊ शकते. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट समजा करायच्या पहिले डीप मध्ये नॉलेज घ्यायचं आणि त्यानंतरच गोष्टी करायची असते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूत आपण पुढच्या अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.